नमस्कार. मोगल मॉन्स्टर वेदर रिपोर्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागील आपण रेड अलर्ट दिलेला 4 आणि 7 जुलैला. तर तो पाऊस पडला 5 जुलै आणि 6 जुलैला. म्हणजे आपल्या दिवसाचे एक दिवस अगोदरपर्यंत तंतोतंत तो रेड अलर्ट झाला. मग आपण म्हणालेलो की चक्रीवादळ आहे आणि हाच चक्रीवादळ होता. हाच चक्रीवादळ आणि काही भागात पाणी साचले आणि भरपूर जागा पाणी साचले. अति मुसळधार पाऊस होता तो. म्हणजे मी म्हणालो होतो चक्रीवादळ येणार आणि चक्रीवादळच आलेला असता. तर आता थोडा पावसाने विश्रांती घेतलेली आहे. आता पुढील अंदाज काय असेल का पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण करेल असं पुन्हा एकदा बघूया. आजची तारीख आहे 9 जुलै 2026. 9 जुलैला कोणताही पाऊस नाही. हलका ते एखाद झपाटा आला तर, नाही तर कोणताही पाऊस नाही. त्यानंतर 10 जुलैला 2026. 10 जुलै 2026ला मुंबई, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. उद्या सुद्धा पाऊस नाही कोणता. 10 जुलै 2026ला सुद्धा हलका ते ढगाळ वातावरण असेल. 11 जुलै 2026ला ढगाळ वातावरणच असेल किंवा पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे. पाऊस नसण्यातच आहे. 11 जुलै 2026 परवा खूपच कमी आहे पावसाची तीव्रता. खूप म्हणजे खूपच कमी आहे. कदाचित ढगाळ वातावरण किंवा कदाचित ऊनसुद्धा आहे. सूर्यदेवाचं तर ऊनसुद्धा येण्याची शक्यता आहे. तर 12 तारखेला सुद्धा 12 जुलै 2026ला सुद्धा कोणताही चांगला पाऊस नाही. 12 जुलै 2026ला कडक ऊन असण्याची शक्यता आहे. पूर्ण मुंबई आणि पासून सर्व भारतभर गुजरातपासून ते इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गापर्यंत कोणताही पाऊस नाही. दिनांक 13 जुलै 2026. 13 जुलै 2026 रोजी सुद्धा पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे. 0% पाऊस आहे. कदाचित कडक ऊन सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 जुलै 2026. 14 जुलैला पुन्हा एकदा पावसाची एंट्री होणार आहे. 14 जुलैला हलका पाऊस पडेल. तर 15 जुलै 2026. 14 जुलैला पावसाची सुरुवात झाली. नंतर 15 जुलैला थोडा समुद्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्रानंतर तो हळूहळू पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 15 जुलै 2026. कोकण किनारपट्टीवर वसई विरारपासून ते इकडे रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पूर्णपणे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस पडेल 15 जुलैला. 16 जुलैला सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 जुलैला सुद्धा अतिशय चांगला पडण्याची सुद्धा दुपारपर्यंत पाऊस चांगला असेल. दिनांक 16 जुलै 2026. मुंबई, पेण, लोणावळा, मुरुड यांसारख्या अनेक भागात पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे 16 जुलैला. त्यानंतर 17 जुलै 2026. 17 जुलै 2026ला खूपच मुसळधार पडण्याची शक्यता आहे. म्हणजे आतापर्यंत पडला असा पाऊस पडण्याची, दिवसभर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 17 जुलैला सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 17 जुलैला ऑरेंज अलर्ट असेल माझ्याकडून. 17 जुलैला सखल भागात भूस्खलनाचा धोकासुद्धा असू शकतो. नद्या ओसंडून राहतील. रस्ते, नद्यांवरशी पाणी जाण्याची शक्यता आहे. मुंबईत कमीत कमी 2 फूट तरी पाऊस सखल भागात पाऊस पडेल. त्यानंतर नद्या, धरणे सुद्धा 16-17पासून भरण्यात येते. समुद्रात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता आहे आणि भातशेती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
16 नंतर 17 नंतर 18 तारखेला सुद्धा पाण्याची तीव्रता कमी होईल, परंतु तरी पाणी पडण्याची शक्यता आहे. इतका नसेल पाणी, मागं जसं पूरस्थिती झाली एवढा नसेल पाणी, पण नॉर्मली पाणी पडणार आहे, चांगला पाणी पडणार आहे. एकदम मुसळधार नसेल पण नॉर्मली पाऊस पडतो एवढा तरी असेल, चांगला दिवसभर पडत राहील. 16, 17, 18ला पाऊस आहे. 19 तारखेला सुद्धा थोडाफार मध्यम ते चांगला पाऊस आहे. 19 जुलैला सुद्धा लाईट मुंबईसाठी, मुंबईमध्ये हलका पाऊस असेल तर कोकणात इकडे थोडा हेवी रेन असण्याची शक्यता असेल. अधूनमधून थोडासा पाऊस ओसरेल, परंतु असं एकदम बंद नाही होणार. थोडासा पाऊस ओसरेल, पण एवढी काही चिंता करण्याची भान नाही. कमीत कमी 2 फूट तरी पाणी साचेल. तर 20 तारखेला पूर्णपणे पुन्हा एकदा पाणी निघून जाणार आहे. तर नॉर्मली 14 ते 15 पासून पाण्याची सुरुवात होणार आहे, परंतु एवढा पाणी नसेल की सखल भागात. परंतु 15 जुलैपासून ते 18 जुलै थोडे मुंबई लोकल एस टी थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. आपत्कालीन आपण किट तयार ठेवावा. पुन्हा एकदा पूरग्रस्त वगैरे होण्याची शक्यता आहे. धान्य, तुमच्या पिकाची औषधं, बॅटरी, पॉवर बँक, मेणबत्ती, मोबाईल यांसारखे 15 तारखेपासून ते 18-19 तारखेपर्यंत थोडा चार्ज ठेवा, कारण थोडा पावसाची हेवी रेन आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला अफवा पसरवत नाही किंवा पॅनिक होऊ नका, थोडं सावध राहा. इतका पाऊस नाही, पण आहे, थोडाफार पाऊस आहे. तर काही सूचना देतो की पाणी साचलं तर घरात पाणी साचेल तर ते काढू शकता. पाणी साचलं तर डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यानंतर भिजलेली वीज असेल तर त्याला हात लावू नका या काही दिवसात, ते 14 ते 18, 19पर्यंत. शेतात जर गेलात तर तुम्ही जास्त पाणी साचलं आहे ते पहिले निचरा करा आणि पावसाळी आजारांपासून सावध राहा. विंचू बाहेर येतात, ते पाय बुटा घालूनच जावा. कारण 20 नंतर 21 तारखेला सुद्धा चांगला पाऊस आहे. 21 तारखेला सुद्धा चांगला पाऊस आहे, त्यामुळे शेतीचे आणि घराचे नुकसान झाले काय थोडा 21 तारखेला पुन्हा कमी होणार आहे पाऊस. ओव्हरऑल थोडा कमी आहे पाऊस, एवढा नाही घाबरण्याचं कारण. परंतु थोडं सावध राहा. हे 4-5 दिवस थोडं 14 ते 18, 19, 20 तारखेपर्यंत थोडा आहे पाऊस. एवढा काही जोशात नाही ना एवढा काही कमी पण नाही, मध्यम आहे. तर मच्छीमार बांधवांनी बोटी बांधून ठेवा. तर थोडा 15, 16, 17, 18 हे थोडे दिवस हे आहेत, हाय पावसाचे आहेत, थोडे चांगल्या पावसाचे आहे. तर आपले अंदाज कधी चुकत नाही. मागच्या वर्षी पाऊस आला तेव्हासुद्धा म्हणालो की 23 तारखेला पाऊस पडेल, पण पावसाची सुरुवात 22 तारखेला झाली आणि 7 तारखेला मुसळधार पडणार, 5 तारखेलाच पडायला सुरुवात केली आणि 5 तारखेला मुसळधार पडला पाऊस. तर कधी कधी 10-15% इकडे तिकडे होतात, म्हणजे पुढे मागं होतं 1-2 दिवस, पण 90 ते 95% परफेक्ट सांगतो. माझा अंदाज कधी चुकत नाही. तर
नुकसानीची नोंद करा आपल्या ग्रामपंचायतीत जे जे आत्तापर्यंत झाले तेवढं. तर 15 ते 18 जुलै थोडासा, 18-19 जुलै थोडासा, 4-5 दिवस हे थोडे हाय ठेवा आहे. थोडा पावसाची थोडी जास्त तीव्रता आहे. त्यानंतर कोणताही पाऊस नाही आहे. थोडी वेळी मोठी होतं. तर आपला अंदाजच बघून पुढे जावा आपला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर हे 20 तारखेपर्यंतचा अंदाज. आजची तारीख आहे 9 जुलै ते 20 जुलै, जवळपास 10-12 दिवसाचा, 11 दिवसाचा अंदाज सांगितलेला आहे. थोडासा फक्त ते 14 ते 18-19 तारखेपर्यंत 5-6 दिवस थोडेसे हाय लेवल होईल पाऊस, नाही तर बाकी दुसरा कुठंही पाऊस नाही. तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अंदाज नंतर.